प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण त्रिपुरी पौर्णिमा महात्म्य व कार्तिक स्वामी ऊर्जा तत्व रहस्य जाणून घेणार आहोत. आज हा दिव्य योग जुळून आलेला आहे. आज गुरु नानक जयंती देखील आहे. आजचा दिवस हा सर्वदृष्ट्या शुभ आणि सफल आणि आनंददायी आहे. आज आपण रेखा आणि अध्यात्म याद्वारे आपण त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक स्वामी ऊर्जा तत्वरूपी ऊर्जा यांचे महात्म्य जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता, गुरु, सद्गुरु, सर्व देवी देवता, साधू, संत, ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. त्रिपुरी पौर्णिमा. पहा, त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे त्रिपुरासुरा नावाचा एक राक्षस होता. अत्यंत बलशाली होता. तो अहंकाराने भरलेला होता. त्याने तपश्चर्या करून तपश्चर्येद्वारे ब्रह्मदेवाकडून वरदान मागितले की त्याला कोणीही मारू नये आणि त्याचे 3 पूर म्हणजे एक सुवर्णपूर, दुसरे रजतपूर आणि तिसरे लोखंडी आकाशात भ्रमण करतील. तो या 3 नगरांमधून संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करू लागला. देवतांचा संताप वाढला. सगळ्या देवांनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली. तेव्हा महादेवांनी एक दिव्य रथ तयार केला, ज्यात पृथ्वी, आकाश आणि अग्नी हे घटक होते. विष्णू रथ चक्र झाले, ब्रह्मदेव सारथी झाले. ती पौर्णिमेची शुभ घडी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच रेषेत आले. शिवाने एकच बाण सोडला आणि त्रिपुरासुराचा वध झाला, नाश झाला. तीच ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला. या रात्री देवतांनाही दिव्याचा उत्सव साजरा करतात, म्हणून याला देव दीपावली असे म्हणतात. देवतांनाही त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे आनंद झाला. त्यांनीही या दिवशी देव दीपावली साजरी केली, म्हणजे सर्वत्र दिव्याचे दान केले, दीपदान केले, सर्वत्र दिवे लावले जातात आणि या शक्तींची आपण सर्वजण अनुभूती घेतो. मानवच नव्हे तर देवही या शक्तीची अनुभूती घेतात. पहा, घराघरामध्ये दीपदान केले जाते, कारण दीप म्हणजे बाह्य आणि आंतरिक प्रकाशच प्रतिबिंब आहे. त्रिपुराचे 3 पूर म्हणजेच अहंकार, वासना आणि अज्ञान. शिवाचा बाण म्हणजे प्रकाश, ज्ञान, चैतन्य. जेव्हा या रात्री आपण ध्यान करतो तेव्हा आपली 3 पुरे म्हणजेच मन, बुद्धी, अहंकार शुद्ध होतात. मनामध्ये सकारात्मक भाव निर्माण होतात. बुद्धी ही सद्बुद्धी होते. अहंकाराचा नाश होतो. मी, माझे, मला या तत्वातून आपली मुक्ती होते. जे का आहे ते ब्रह्मांडीय ऊर्जेचे आहे आणि मी ब्रह्मांडाची आहे. या प्रकारे 3ही तत्वरूपी ऊर्जा या शुद्ध होतात. कार्तिक स्वामी म्हणजेच कार्तीय शिवपुत्र, शौर्य आणि तेजाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. तारकासुराच्या अत्याचाराने देव घाबरले होते. तेव्हा शिवाच्या तेजातून 6 कृत्तिका नक्षत्राद्वारे कार्तिकेचा जन्म झाला. त्याने तारकासुराचा वध करून देवांना मुक्त केले. त्याचं आयुध भाल आणि वाहन आहे मोर. हे शक्ती, सौंदर्याचे प्रतीक आहे. या दिवशी कृत्तिका नक्षत्र सक्रिय असते, म्हणजेच कार्तीय ऊर्जा पृथ्वीवर अधिक प्रभावी असते. या दिवशी महिला पण कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात, इतर वेळी नाही. 6 मोरपीस घ्या आणि कार्तिक स्वामींच्या मंदिरात किंवा कार्तिक स्वामीचे मंदिर आपल्या घराजवळ नसेल तर श्री स्वामी समर्थांचा मठ असेल
किंवा महादेवांचे शिवालय असेल ठिकाणी जा, मोरपीस तिथे अर्पण करा, त्यातले 2 पीस तिथे मंदिरामध्ये ठेवा आणि बाकीचे 4-5 काय असतील ते आपल्या घरी घेऊन या. आपल्या घरी आणल्यानंतर घराच्या दक्षिण दिशेला ते स्थापित करा आणि जुने जे मोरपीस असतात ते नदीमध्ये प्रवाहित करा. तर साधक, रेकी साधक साधनेद्वारे आपली चक्र ध्यानाद्वारे शुद्ध करतात व मूलाधार ते आज्ञाचक्र उन्नतीचा प्रवास घडतो व कुंडलिनी जागृतीचा काळ आहे. हाच कुंडली पहा, ज्याला कुंडलिनी जागृत करायची असते ते नेहमी तर ध्यान साधना करतात, पण पौर्णिमेची ही ध्यान साधना अत्यावश्यक आहे. या ध्यान साधने काळामध्ये आपल्याला कुंडलिनी जागृत करण्यासाठी सोहम ध्यान साधना केली जाते आणि चक्र उन्नतीचा प्रवास घडतो व कुंडलिनी जागृत होते. ही पौर्णिमा साधकांसाठी अत्यंत शुभ आहे. यावेळी पृथ्वीवर प्रकाश कंपन सर्वाधिक सक्रिय असतात. रेकी साधकांना ही रात्र अटॅचमेंट आणि क्लिनिंग साठी उत्तम आहे. एका शांत जागी बसा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक जाणारा आणि येणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास घेताना कल्पना करा प्रकाशाची व श्वास बाहेर सोडताना कल्पना करा या देहरूपी मंदिरातील सर्व अंधकार या वायू तत्वामध्ये नष्ट होत आहे, नष्ट होत आहे. आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना कल्पना करा या देहरूपी मंदिरातील सर्व चक्र संतुलित होत आहे आणि मी सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक होत आहे. आणि सावकाश श्वास सोडा. सोडताना कल्पना करा या देहातील अंधकार निघून जात आहे. हृदयस्थानी स्वर्ण तेजाची कल्पना करा. ते तेज तुमच्या संपूर्ण चक्रात प्रवाहित होत आहे असे दिव्य अनुभूती घ्या. रेकी ऊर्जा अनाहत चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत वाहते. प्रेम, श्रद्धा, एकात्मतेची अनुभूती घ्या. नकारात्मक कर्मवृत्ती, भीती आणि शंका या सर्व जळून जातात. शुद्ध पवित्र प्रकाश शिल्लक राहतो. मीच प्रकाश आहे, मीच शुद्ध आत्मा आहे, मीच शक्ती आहे. अहम ब्रह्मास्मि. ओम शिवशक्ती सहाय मम जीवेने प्रकाश ददातु. शिवशक्ती रूपी ऊर्जाद्वारे माझ्या जीवनात सदैव प्रकाश प्रवाहित होत आहे. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब या शिवशक्ती ऊर्जेला धारण करत असून शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या, आदिदैविक, आध्यात्मिक, कायिक, वाचिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. आमचे जीवन या ब्रह्मांडी ऊर्जेद्वारे उत्तम घडत असून आम्ही या ब्रह्मांडी ऊर्जाचे मनपूर्वक आभार मानतो. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. जय श्री त्रिपुरारी पौर्णिमा. जय कार्तिक स्वामी. जय प्रकाश तत्व. सर्वांना त्रिपुरी पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा, शुभकामना. जय सद्गुरु.